तर राज्यातील लाडक्या बहिणी सरकारवर खुश आहेत। राज्यातल्या बहिणींनी जय महाराष्ट्रकडे त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत। सरकारच्या कामकाजावर या लाडक्या बहिणी प्रचंड खुश आहेत। लाडकी बहीण योजनेची सुरुवात सुद्धा जुलै 2024 पासून झालेली आहे आणि सातत्याने लाडक्या बहिणींना त्याचं मानधन मिळत आलेलं आहे। मध्यंतरी विरोधकांनी असं पसरवलं होतं की हे वर्ष झालं, यांचे इलेक्शन झाले की मिळणार नाही, परंतु मी सांगू शकते की जोपर्यंत लाडका भाऊ म्हणून आपला मुख्यमंत्री राहणार आहे, ही योजना कधीच बंद आपले मुख्यमंत्री साहेब होऊ देणार नाही। मैं देवेंद्र भाऊ से उनको यही शुभकामनाएं दूंगी कि वो हमेशा ही ऐसे ही जैसी लाड़की बहन की उन्होंने सबको लाड़की बहन का ही है। नहीं, उनका ये कैसा है कि लाड़की बहन, लेकिन उन्होंने जो मजदूर भाई है जो बांधकाम करते हैं, जो ईटा रेती मजदूर लोग का काम करते हैं, उनके लिए भी उन्होंने बहुत कुछ योजनाएं लाई है। जो ये मजदूर कार्ड अभी जो मिल रहा है, सब बना रहे हैं, ये आज का नहीं है, ये कार्ड बहुत पहले से बना है लोगों के पास, 30-30, 40 साल पहले का, लेकिन आज तक उस कार्ड पे कभी किसी को कुछ नहीं मिला। आज उन्होंने उस पे उनको 5 लाख का बीमा दे रहे हैं। मुख्यमंत्री देवा भाऊ आणि अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथदादा शिंदे यांच्या लाडक्या बहिणीमुळे आम्हाला खूप फायदा व्हायला, आमच्या संसारामध्ये खूप मदत व्हायली। आम्हाला पैसे पडले, लाडक्या बहिणीचे पैसे पडले की आम्हाला खूप आनंद होतो आणि आनंद गगनात मावत नाही। ते पैसे काढायला जाताना आम्ही लय आनंदित होतो। लाडकी बहीण योजना काढल्यामुळे नाही का सगळ्यांनाच फायदा झाला आणि कसं त्याच्यामुळे माझ्या कुटुंबाला पण हातभार लागला गेलाय नाही का, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद करते बाप। लाडकी बहिणी भरपूर पैसे देतात, लाडकी बहिणी खुश आहे। आणि लाडकी बहिणीला जे पैसे येतात ना ते आमदार साहेबांनी, बोंबरे साहेबांनी सगळ्यांनी मदत केली आणि लाडकी बहिणीचे पैसे सगळे सुरू आहेत। आणि कोणाला काम होत नाही किंवा होतं किंवा विधवा बाया आहे त्या पण खुश आहेत। कधी महिलाला काम असतं किंवा नसतं, त्यांना हे पैसे चालू आहेत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे। महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हापासून आमच्या घरात म्हणजे बराच हातभार लागतो। महायुती सरकारने ही योजना 1 वर्ष झाली चालू आहे, त्यामुळं बरेचशा कामात आम्हाला मदत होती पैशाने। आमदार खासदार साहेबांनी ही योजना आमच्या घरापर्यंत आणली, घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेतले, त्यामुळे मी यांचे अभिनंदन करते।